मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन शासन निर्णय आलेला आहे, पण बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी अद्यापही झाली नाही. ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे व पती व वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना जी पहिली स्टेप आहे ई-के-वाय-सीची म्हणजेच काय, जी ऑफिशियल वेबसाईट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची, त्यावरती जाऊन ई-के-वाय-सी करायची आहे. जी फर्स्ट स्टेप आहे म्हणजे तुमची स्वतःची ई-के-वाय-सी करायची आहे. कारण त्या महिलांकडे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नसल्यामुळे त्यांना ई-के-वाय-सी करण्यास जे काही प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे मंत्री अदितीताई तटकरे यांनी जी-आर काढून शासन निर्णय काढून माहिती दिली होती की अशा लाडक्या बहिणींनी पहिली ई-के-वाय-सी पहिली स्टेप आहे ई-के-वाय-सी करून घेणे व त्यानंतर जे कागदपत्रे आहेत ते अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचं आहे. परंतु तसं परिपत्रकसुद्धा आलेलं आहे, पण अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींचे कागदपत्रे अंगणवाडी सेविकाताई जमा करून घेत नाहीत अशी तक्रार येत आहेत. आता एक नवीन जी-आर आलेला आहे की पैसे वितरण होणार आहे. हा जी-आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेला आहे व यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इथे की 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. आता काही दिवसांमध्येच हे पैसे जमा होणार आहे, पण कोणत्या महिन्याचे तर इथे सांगितलंय बघा, तुम्ही पाहू शकता की पात्र महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025 या महिन्याचे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षखाली 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर इथे जो पहिला जी-आर येतो तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून येतो व हा जी-आर पहिला आल्यानंतर पुढील महिला व बालविकास विभागाला हे पैसे जे काही पाठवले जातात 263.45 कोटी इतका निधी सांगण्यात आलेला आहे. तर इथे 1500 रुपये म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे हे 1500 रुपये येणार आहेत. नोव्हेंबर व डिसेंबरचे एकत्रित येणार नाही अशी अपेक्षा होती की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये जमा व्हावे, पण डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे काय सुरुवातीलाच हा जी-आर आल्यामुळे फक्त नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होतील, पण डिसेंबरच्या जे अखेरीस जर जी-आर आला असता तर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळाले असते. कारण याआधीही बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की लाडक्या बहिणींना एकत्रितपणे पैसे आलेले आहेत. असं नाही की एकदा पण आम्हाला पैसे जमा झाले नाहीत एकत्रित, असं नाही, पण नोव्हेंबरचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्यामुळे डिसेंबरचे पैसे तर आता सध्या तर काही जमा होणार नाही. पण लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की 3000 रुपये जमा व्हायला पाहिजे होते, कारण नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर सुरू झालेला आहे, इलेक्शन झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की 3000 रुपये जमा व्हावे. पण लक्षात घ्या, सध्या तरी नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे व पैशाचं वितरण आता पुढील 2-3 दिवसात होईल. ते अदितीताई तटकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतील की हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत. पण आता ज्यांना पती व वडील नाहीत अशा ज्या बायकांची ई-के-वाय-सी झाली नाही अशा बायकांना पैसे मिळतील का, तर होय. कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाही, काही म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम असतील किंवा काही डॉक्युमेंट जमा झाले नाही, त्याच्यामुळे काय की लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीची काही चुकी नाही. त्यामुळे शासनाला अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे द्यावंच लागणार आहे, जरी ई-के-वाय-सी तुमची झाली असो किंवा नसो. पण पुढील महिन्यापासून जे हप्ते असणार आहे, पुढचे जे हप्ते येणार आहे त्यांना मात्र ई-के-वाय-सी हे बंधनकारकच असणार आहे. सध्या तरी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करण्यास मुदत दिली आहे. तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. व 1500 रुपये आता हे लवकरच जमा होणार आहे. 3000 रुपये तर आता नाही, शक्यता फार कमी आहे. पण जर जी-आर निघाला तर डिसेंबर महिन्याचे हे पैसे जमा होऊ शकतात, पण सध्या तरी नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे. ज्यांना पती व वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत व ज्यांची ई-के-वाय-सी झाली आहे नाही झाली आहे तरी सुद्धा होणार आहे. पण लक्षात घ्या, पात्रतेमध्ये आहे का नाही तुम्ही बघायचं आहे की तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे तुम्ही जर आर्थिक लाभ मिळवत आहात, तुम्हाला अनुदान मिळत आहेत, पैसे मिळत आहेत, पण तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, तुम्ही एका घरातल्या म्हणजे सासू पण लाभ घेत आहे, सून पण लाभ घेत आहे, चालणार नाही. एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच अशा चालणार आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत या काही अटी व शर्ती असतील. तुम्ही जर पाळून अर्ज केले असेल, तुमची छाननी झाली असेल, तुम्ही ई-के-वाय-सी केली, बरं असं पण आहे का आम्ही ई-के-वाय-सी केली आहे कंपल्सरी आम्हाला हप्ता मिळणारच, तर असं सुद्धा नाही. कारण
त्यामध्ये छाननी होईल. तुम्ही जर पात्र असाल तर 100% तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. तुम्ही अपात्र झाला तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, असं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून नाराज होऊ नका. EKYC झाली, आमचे पैसे मिळालेच नाहीत, आता आम्ही काय करायचं? तर नाही, EKYC झाली, त्यामध्ये तुमचं चेकअप म्हणजे चेकिंग होईल की तुम्ही पात्र आहात का नाही. पात्र असाल तर तुमचे पैसे 100% मिळणार, अपात्र असेल तर तुम्ही त्यातून बाद होणार आहे. तुम्ही वेगळ्या कोणत्या निराधार योजनेचा लाभ घेताय किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तुम्ही जॉब करताय, तुमच्या 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, तुम्ही टॅक्स फिलर आहे, असं जे काही अटी शर्ती आहे त्यामध्ये तुम्ही बसताय, तर तुम्हाला कोणतेही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थींची संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. तर हे सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी वितरित करण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागाकडून सुद्धा आता GR येईल व लाडक्या बहिणींचे जे काही निधी आहे ते वितरण लवकरात लवकर होणार आहे. या संदर्भात अजून काही प्रश्न असतील किंवा काही तुमच्या अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि आपल्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय पुढील जे हप्ते येतील, पुढील जे काही अपडेट्स येतील आपल्या चॅनलवरती एकदम योग्य असतात. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.